मच माझ्यासाठी. नमस्कार नमस्कार नमस्कार. काय कशी वाटली तयारी? व्हिडिओ बघून एवढं तुमच्या लक्षात आलंच असेल की नेमकं काय सुरू आहे. तर हा व्हिडिओ असणार आहे शाल्वीच्या बेबी शॉवर कार्यक्रमाचा. याला आपण ओटी भरण म्हणतो, बेबी शॉवर म्हणतो, डोहाळे जेवण म्हणतो, वगैरे वगैरे. आम्हा दोघांची जोरदार टाळ्यांच्या गजरात एंट्री झाली आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाची सगळी सूत्र आमच्या काकी अर्थात रेश्मा शहा यांच्याकडे होती. अँकरिंग, गेम्स, डान्स आणि बरीच तयारी शहा कुटुंबियांनी केली होती. राहीच्या जोरदार डान्सने मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. सबसे छोटा आए कोई मुझसे छोटा मांगे तुमसे घर का आंगन प्यारा प्यारा नजराना दिखतन दिखतन दिख दिखतन 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 हे दिखतन 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 दिख दिखतन 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 ओ मेरे नाल नचदी रही ओ बुलियां च हसदी रही सी ओने मेरा नाम पुछया. राहीच्या डान्स नंतर दिव्या आणि तिची मम्मा यांनी सादर केलेलं एकटी एकटी घाबरशील ना या गाण्याने सगळ्यांना इमोशनल केलं. उद्या कुठलं असतं मात्र वाटलं आपल्या पुरता विचार करा नाही. मी आहे शूर माझी आई तशी नाही. ना 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 विचारांनी सारं कसं गलबलायला होतं. अंधार आहे फार मोठा, पिल्लू आहे छोट, नाजूक नाजूक त्याचा जीव, नाजूक नाजूक मन. कवळी खात सोसेल का रे भविष्याचे घाण. लहान आहेस तोवर निदान कुशीत घेता येईल. मोठा उशीर उडून जाशील तेव्हा काय होईल. कोण असशील कुठे असशील करशील काय तेव्हा. लहान खुशीमध्ये शिरशील काय तेव्हा. यानंतर गेम्स आणि डान्सचा भरपूर कार्यक्रम आहे. आमच्या काकीनी अँकरिंग मध्ये सर्व माहिती दिलीच आहे. चला बघूयात. आवाज नाही आहे का? आज अंगठ्या घातल्यामुळे त्यांचा बराच लोड अंगठ्यांवरती गेलेला आहे. फारच छान. मातृत्व हे कर्तृत्व घेऊन येतं. तसंच तुम्हाला मला ह्याच आरोळ्या म्हणून ऐकाव्या लागतील. युगायुगाचे संबंध ऋणानुबंधाच्या गाठी, युगायुगाचे संबंध ऋणानुबंधाच्या गाठी, निसर्ग सज्ज झाला बाळाच्या आगमनासाठी. अशीच एक छान परफॉर्मन्स घेऊन येत आहे मी म्हणजे रेश्मा शहा.
ज्यांनी हे म्हणून मला छान म्हणून दाखवलं त्याला आपण एक छान बक्षीस द्यायचंय. कोण टंग ट्विस्टर म्हणायला तयार आहे? आपल्याकडे टंग ट्विस्टर आहे, सगळ्यांनी चान्स घ्यायचंय. आपल्याला म्हणायचंय रोटी खाके पोटी जाओ, पोटी जाके रोटी खाओ. रोटी खाके पोटी जाओ, पोटी जाके रोटी खाओ. रोटी जाके पोटी, रोटी खाके पोटी जाओ, पोटी जाके रोटी खाओ. रोटी जाके पोटी, रोटी खाके पोटी जाओ, पोटी जाके रोटी खाओ. रोटी खाके पोटी जाओ, पोटी जाके रोटी खाओ. रोटी खाके पोटी जाओ, पोटी जाओ तो रोटी खाओ. रोटी खाओ तो पोटी जाए, पोटी जाओ तो रोटी खाओ. आणखी कोण म्हणणार? रोटी खाके पोटी जाओ, पोटी करके पोटी जाके रोटी खाओ. रोटी खाके पोटी खाओ, पोटी जाके रोटी खाओ. अरे अरे पोटी आपण खाऊ शकत नाही, एक्सट्रीमली सॉरी. रोटी खाके पोटी जाओ, पोटी जाके रोटी खाओ. 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 आपण काकीला दिलं एक छान छोटंसं बक्षीस. यानंतर आपण आजच एक ऑडियन्स साठी गेम घेतोय. एक ऑटो दोन ऑटो, ऑटो एवढ्या ऑटो. एक ऑटो दोन ऑटो, ऑटो एवढ्या ऑटो. कुणाच्या खिशात आहे आपल्या फॅमिलीचा फोटो? कुणाच्या खिशात आहे आपल्या फॅमिलीचा फोटो? फॅमिलीचा फोटो आहे का? कुणाचं प्रेम आहे बघूया आज आपण. मोबाईलमध्ये नको आहे आपल्याला. दाखवा दाखवा. टंग ट्विस्टरच्या साठी आपण काकींसाठी जोरदार टाळ्या वाजल्या. कुणाच्या खिशात आहे दाखवा बरं. अरे वा वा वा, अरे वा, हे तर फॅमिलीच घेऊन आपल्या सोबत फिरतायत. यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजून जाऊ दे. आपण वहिनींसाठी छान एक गिफ्ट देऊया. आपल्याकडे हौदीची तिकीट्स आहेत ज्याच्यावरती आपण बाळाचं चित्र ड्रॉ केलेलं आहे. या बाळाच्या चित्रावरती आपण डायपर, त्याचा चेहरा, त्याचं नाक, त्याचा शर्ट सगळ्यावरती नंबर्स घातलेले आहेत. तर या नंबरवरती आपण जे नंबर काढू ते नंबर जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही त्या नंबरला टिक करायची आहे. जर तुमचं डायपरवरचे 4 नंबर कंप्लीट झाले तर तुम्हाला ते बक्षीस लागेल. अशी आपल्याकडे 5 बक्षीस आहेत. ज्यांची यातली कुठलीही गोष्ट कंप्लीट होईल त्यांनी उभारून सांगायचे की समजा माझ्या हातावरचे 4 नंबर कंप्लीट झाले तर माझे हातावरचे हे कंप्लीट झाले असं म्हणायचंय आणि आपण त्याच्यावरती सेंटेन्स बोलायचंय तरच ते बक्षीस मिळणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी प्रयत्न करा. आपण काही इथं प्रोफेशनल कुणीही नाही आहोत. सगळ्यांनी प्रयत्न केला तर नक्कीच जमू शकेल. तर हौदीच्या तिकिटांचं मी वाटप करते. कॉंग्रॅच्युलेशन अर्चना मॅम. बाळाचा हात सुद्धा आपल्याकडे कंप्लीट झालाय. फुल हौदीचं सुद्धा बक्षीस आहे. जे सगळं कंप्लीट होणार आहे त्याला सुद्धा आपण छान बक्षीस देणार आहे. नेक्स्ट नंबर घेऊया आपण 7777 7777 77 4343 4343. काय कंप्लीट झालंय आपलं? कॉंग्रॅच्युलेशन. नाव सांगा. थँक्यू. आपण बक्षीस वाटपाचा कार्यक्रम सगळ्यात शेवटी करणार आहे शाल्वी आणि विष्णू यांच्या हस्ते. नुसतं बक्षीस मिळणार नाही आहे तर याच्यावरती जे लिहिलंय उवा उवा प्लीज गिव्ह मी माय निप्पल, उवा उवा प्लीज गिव्ह मी माय निप्पल, तरच ते बक्षिसाचे तुम्ही हकदार आहे. त्यामुळे तुम्ही जे काही लागलंय त्याच्यावर आपलं बोलायचंय. मी आपली चिठ्ठी प्रत्येकाकडे देते. वैशाली मॅडम तुमचं लेख. फर्स्ट आपल्या फुल हाऊसच्या विनर आहेत त्या बोलतील चौगुले मॅडम. हॅपी प्रेग्नन्सी. अरे वा, ह्यांना तर खूपच सोपं आलेलं आहे. शाल्वी आणि विष्णू प्लीज त्यांना. प्लीज चेंज माय क्लॉथ. Oh sure, why not?
उआ प्लीज टेक मी इन लॅप. आज सगळी छान शहाणीपणा झालेली आहे. किती छान वाटते ऐकायला. प्लीज गिव्ह मी माय निपल. गर्ल किंवा बॉय कुणाला चीट आलेली आहे का नाही? अच्छा, म्हणजे गौरीच आज आपली लकी हे दिसतेय. और आज के लकी नंबर है एनी गेसेस? कुणाला वाटतं की माझं नाव निघालं असेल? माझं नाव निघालं असेल. मी सविता रायकर मॅडम यांना बोलू इच्छिते. सविता रायकर मॅडम, आणि तुम्हीच नाव सांगा की काय नाव सजेस्ट केले नक्की. येस, ऍब्सोल्युटली राईट. त्यांनी मल्हार नाव सजेस्ट केलंय बाळासाठी. खरं म्हणतो आपण की नवऱ्यांचं आमच्या बायकोवर खूप प्रेम आहे. नवऱ्यांचं आपल्या बायकोवर खूप प्रेम आहे. तर ते प्रेम आज आपल्याला नक्कीच दिसून येईल या गेम मार्फत. आता गेम साधी सोपी आहे. नवऱ्याने मागं वळून बिलकुल बघायचं नाहीये आपण घरी जाऊपर्यंत. ओके, आपल्या बायकोनी टोन टू हेड काय काय घातलेलं आहे हे नवऱ्याने सांगायचंय. जे कपल मागं बघेल ते आपल्या गेम मधनं आउट होणार. त्यामुळे बिलकुल मागं घेऊन आज बायकोकडे बघायचं नाहीये आपल्याला. पहिला चान्स मी राहुल महिना देते आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी. सांगा काय काय घातले बायको? आज तिनं काय कलरची साडी घातली आहे? बघायचं. आज तिनं काय नेलपेंट लावले, हेअरस्टाईल केले की नाही? अरे बाबा, कसला हार घातलाय? सोनं, चांदी, फुलं? आज त्यांनी बहुतेक दुसरीच बाई बघितलेली दिसते. कारण त्यांनी पहिलं तेच केले, माझ्या बायकोनी निळ्या कलरची साडी घातली आहे. तुम्हाला वाटतंय यांनी कुठल्या कलरची साडी घातली आहे? त्यामुळे बहुतेक यांचा डोळा दुसऱ्या बाईवरती. चला, या निमित्ताने तुम्हाला काही सांगायचा चान्स मिळाला. आता आपण जाऊया सुधीर बहीणकडं. मागं बिलकुल बघायचं नाही. आज खरं प्रेम बाहेर येणार आहे आणि मग घरी जाऊन जी खरं पट्टी होणार आहे. गळ्यात जोंधळी पोत आहे, हातात तेऱ्याचे अंगठे आहे, गुलाबी साडी आहे. सुधीर बाईंनी 3 आयटम सांगितलेले आहेत आणि 3ही बरोबर आहेत. ह्याचा अर्थ बायकोवरती 80% प्रेम आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाहीये. सौरभबाईंकडे आपण जाऊया. सौरभबाई फारच विचारात पडले, कशाला मी टायमात आलो. यशस्वी माघार घेतो मी. ब्ल्यू कलरची साडी, मोत्याचा नेकलेस आणि पिंक कलरचा स्मार्ट वॉच. अजून एक म्हणजे गेम जिंकायला साडी घातलेली आहे. अरे वा, हे आज आम्हाला नव्यानेच कळतंय. ओके, अजून एक सांगा. चप्पल घातलेलं आहे. आम्हाला वाटलं बहुतेक अनवाणी झाले. ओके, यांचे पण 3 गेस करेक्ट आलेले आहेत. आपण म्हणूया आमच्या जिजाईकडं. हे तर अर्चनाकडे फार लक्ष देतात, त्यामुळे आम्हाला त्यांचं प्रेम काय हे वेगळ्यानं सांगायला लागणार नाही. तरी मग आपण जिजाईला चान्स देऊया, जेणेकरून अर्चनाबाईंची बोलणी खाण्यापासून ते वाचतील. माझ्या अर्चनाकडे बिलकुल लक्ष नव्हतं. बाकीच्या बायकांच्या स्वागतामध्ये तुम्ही गुंतलो. तरी सुद्धा गेस करू. गिरे कलरची साडी आहे, त्याच्यावरती सोन्याचं बरंच काय काय डिझायनिंग आहे. कानातला आहे, त्याचं सोन्यासारखं काहीतरी आहे. असं आधार तरी बघितलं. पायात गोल्डन कलरचे म्हणजे ब्राऊन आहे, त्याच्यावरती गोल्डन अशी पट्टी आहे. आणि त्या चपला मी रोज खातो. ती डिझाईन मला आठवते. बांगड्याच्या सगळ्याच्या बायकांनी घातलेल्या आहेत. तुमच्या बायकोनी वेगळं असं काय घातलंय ते सांग. गोल्डन पट्टीच आहे.
आता बाकी नाही एक्सप्लेन. आपण जजमेंट ऑडियन्स वरती सोडूया नंतर. गिरीश भाई फारच विचारात्मक आहेत. आज सुषमा काय तयार झाली असेल कुणाला माहिती. जांभळी जोंधळी पोतासारखं काहीतरी गायला. वा वा वा. गिरीश भाईंना आपण चान्स देऊया आता सुषमा भाभींवरचं प्रेम व्यक्त करायला. पांढऱ्या कलरचा हार गळ्यामध्ये, सोन्याची बांगड्या, नंतर हिरव्या कलरची साडी, गळ्यामध्ये मंगळसूत्र पण आहे आणि पांढऱ्या कलरचा हार. नेल पेंट पोपटी कलरचा लावलं. अरे वा. हे खरं गर्दी बनायचं काय आहे. आपल्या इथल्या कुणाच्या मिस्टरांना बायकोने काय लावलंय ह्याच्याशी काही घेणं देणं नाहीये, कारण बाकीच्या बायकांकडे ते म्हणतात त्यावर मला लक्ष आहे सगळ्यांचं. तुम्हाला काय वाटतंय कोण विनर असेल आपल्या आजच्या गेमचे? अरे वा. गिरीश भाई यांचं जोरदार टाळ्यांनी आपण हे करूया, कौतुक करूया खरं तर. गेम्स नंतर आमच्या संपूर्ण शहा फॅमिलीचा हा जबरदस्त परफॉर्मन्स. जगाएगा कभी चैन से सो जाएगा, तेरा मेरा होगा वो अपना कोई आएगा, जीवन में आशा की किरणें वो लाएगा, नन्हा मेहमान आएगा घर में खुशियाँ लाएगा, तेरे मेरे इस दिल की धड़कन वो बन जाएगा, नन्हा मेहमान आएगा घर में खुशियाँ लाएगा, अपने इस परिवार की जान वो बन जाएगा. आई तू बाबा मी, आई तू बाबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. हा वा वा, हे मस्त आहे. आता हे ऐका. आजी तू आबा मी, आजी तू आबा मी, होणार ग कुणी येणार ग, होणार ग कुणी येणार ग. नवखीचा हुल इवल पाऊल, नवखीचा हुल इवल पाऊल, रुजलेला अंकुर आता फुलणार ग कोणी येणार ग, फुलणार ग कोणी येणार ग. ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू, ए चाऊ आणि माऊचे खेळ आपण खेळू, पितळीचे पाणी तुला बियर आम्ही पिऊ, बेटा बियर आम्ही पिऊ. इवलूशा भातुकलीत भांडी कुंडी खेळू, छोट्याशा कपातला चहा आम्ही पिऊ, भिंतींवरती काढू डोंगर दऱ्या, फुले आणि उंच उडणाऱ्या पर्या, उमलून आले आईचे तेज, उमलून आले आईचे तेज, मायेची सेज साजली, सजणार ग कोणी येणार ग, सजणार ग कोणी येणार ग. फॅमिली परफॉर्मन्स नंतर गौरी शहा यांची सुंदर एकांकिका झाली. पहले दूजे महीने में खाती मुझे मिठाई, अजी सुनो ना. मग विष्णू कुमार काय म्हणतात,
तू खर्चा मत करियो, तू खर्चा मत करियो, मुझे चौथे महीने में भाती पाव भाजी. शाल्वी म्हणते लादो ना. मग विष्णुकुमार काय म्हणतात, तेरी पाव भाजी तेरे मस्तानी ने जुल्फ मेरी मुंडवा दी. तू खर्चा मत करियो मेरी जान. 5वें छठे महीने में शॉपिंग करानी है. आणि आता है 7वा महिना. अजी सुनो ना, चलो मुझे घूमने जाना है. मग विष्णुकुमार काय म्हणतात, तेरे घूमने फिरने की है होश, जुल्फे मेरी मुंडवा दी. तू खर्चा मत करियो मेरी जान. शेवटी उपस्थित सर्व महिलांनी रेश्मा काकी यांच्या आईंच्या गीताच्या सुंदर बॅकग्राऊंड सोबत शाल्वीचे ओठीभरण केले आणि शुभाशीर्वाद दिले. ओटी भरा